आज खमंग खुसखुशीत कुरकुरीत कोबीच्या वड्या करणार आहोत. ज्यांना कोबी आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील. आणि आपण यात ज्वारीचं पीठ वापरणार आहोत, त्यामुळे ती अतिशय पौष्टिक होणार आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर त्याकरता मी घेतले 2 कप कोबी चॉपरमध्ये बारीक करून घेतलेली आहे. तुम्ही ती किसून सुद्धा घेऊ शकता. मोजून वाटीने ती 2 कप आहे. तर 2 कप वाटीला मी 1.5 कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. नंतर त्यात घालायचं पाऊण वाटी रवा. तर रवा मी बारीक घेतलेला आहे. नंतर त्यात घालायचा ठेचा. तर मी इथे लसूण मिरचीचा ठेचा बनवलेला आहे. 8-10 लसणाच्या पाकळ्या आणि 7-8 हिरव्या मिरच्याचा मी ठेचा केलेला आहे. 2 चमचे ठेचा तेवढा बनवायचा, तो घालायचा. नंतर काही पावडर मसाले, तर हळद, लाल तिखट, अर्धा छोटा चमचा जिरे पावडर, 1 छोटा चमचा धणे पावडर घालायची. शिवाय 1 चमचा त्यात आपण घालायची पांढरे तीळ. नंतर मूठभर कोथिंबीर घ्यायची. मीठ घ्यायचं. मीठ अगदी चवीनुसार गरजेनुसार घ्यायचं. आणि हे सर्व आपण मिक्स करून घेऊया. हाताने दाबून चोळून मिक्स करायचं, म्हणजे जेही आपण पावडर मसाले घातले ते कोबी आणि पिठाला व्यवस्थित लागतील. व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं. ज्वारीचं पीठ घातलंय त्यामुळे आपली ही वडी अतिशय पौष्टिक होणार आहे. आता यात थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं. एका वेळेला खूप पाणी घालायचं नाही, कारण आपण कोबी घेतली आहे, कोबीत पण पाणी असतं. त्याकरता थोडं थोडं पाणी घालायचं आणि पीठ आपण हे मळून घ्यायचं. आणि पीठ मळताना घट्ट पीठ मळायचं, अगदी सैलसर पीठ मळायचं नाही, कारण ज्वारीचं पीठ घातलंय ते थोडं सैलसर असतं, त्यामुळे पीठ मळताना अगदी घट्ट पीठ मळायचं. तर इथे मी पूर्ण पीठ मळून घेतलेलं आहे. रवा घातलाय त्यामुळे याला एक 5 मिनिट आपण रेस्ट करायला ठेवूया. तर 5 मिनिटांनी झाकण काढायचं आणि तुम्ही पीठ बघू शकता हलकंसं नरम झालंय. त्याकरता सुरुवातीला पीठ अगदी घट्ट पीठ मळून घ्यायचं. तर आता हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि थोडं पीठ हातात घ्यायचं आणि याचा एक रोल करायचा. तर रोल छोटे मोठे जसे तुम्हाला हवे तसे तुम्ही करू शकता. हलकासा हाताने दाबून, थोडे जाड झाले तरीही चालेल, आपण याची रोल बनवून घेऊया. तुम्ही यात बेसन पीठ सुद्धा वापरू शकता, पण मी फक्त ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे, कारण त्याने आपली ही जी वडी आहे ती अतिशय हेल्दी होणार आहे, पौष्टिक होणार आहे. तर इथे रोल बनवून तयार आहे. प्लेटला मी आधीच तेल लावून ठेवलेलं होतं. थोडंसं तेल लावायचं, म्हणजे काय होणार, ते चिपकणार नाही. तर सर्वच असे रोल आपण बनवून घेऊया. आणि प्लेटवर ठेवताना थोडी मध्ये मध्ये जागा ठेवायची. ते एकामेकाला अशी चिपकून ठेवायची नाही, थोडी मध्ये गॅप ठेवायची. तर पाणी आधीच मी गरम करायला ठेवलेलं होतं. पाणी गरम झालं की तिथे आपली प्लेट ठेवायची आणि त्यावर झाकण ठेवायचं. गॅस मीडियम करायची. मीडियम गॅसवर 10 ते 12 मिनिटे हे आपण वाफून घेऊया. तर 10 ते 12 मिनिटे झालेली आहेत. वडीसुद्धा आपली मस्त शिजलेली आहे. आता हे बाहेर काढून घ्यायचं आणि याला पूर्ण गार होऊ द्यायचं. तर इथे मी सर्व रोल अगदी थंड करून घेतले, पूर्ण थंड करून घ्यायचे. आता यातला एखादा रोल आपण फ्रीजमध्ये ठेवला तरी चालेल. नंतर पाहिजे त्या वेळेला काढायचं, वड्या करायच्या, फ्राय करायचं आणि खायचं. हे 8 दिवस खराब होणार नाही. तर आधी हे पूर्ण थंड करायचं आणि नंतरच त्याच्या वड्या कापायच्या. जर गरम राहिलं तर त्या तुटू शकतात किंवा त्याचा चुरा होऊ शकतो. त्याकरता त्याला पूर्ण गार करून घ्यायचं आणि नंतर वड्या कापायच्या. तर छोट्या मोठ्या तुम्हाला जशा हव्या तशा मीडियम साईजच्या कापायच्या. आणि तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित आपल्या वड्या झालेल्या आहेत. कुठेही तुटत नाही आहे किंवा कुठेही त्याचा चुरा होत नाही आहे. मस्त झालेल्या आहेत आणि व्यवस्थित त्या शिजल्या गेलेल्या आहेत. तर आता अशाच सर्व वड्या आपण कापून घेऊया. तर इथे मी सर्व वडी कापून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी सगळ्या एकसारख्या आकाराच्या झाल्यात. सगळ्यांचा आकार अगदी व्यवस्थित एकसारखा झालेला आहेत. आता आपण या थोड्या फ्राय करून घेऊया. तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकता, तळून घेऊ शकता, शॅलो फ्राय सुद्धा करू शकता. तर पॅनमध्ये मी थोडं तेल घातलंय, त्यात घातलंय चमचाभर राई घालायची. राई मस्त तळतळली की त्यात घालायचं थोडंसं हिंग, 2-3 हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या आणि थोडा कढीपत्ता घालायचा. आणि ही फोडणी थोडीशी आपण काही सेकंदाकरता परतून घ्यायची. नंतर त्यात घालायची पांढरे तीळ. आपल्या वडीला हे दिसायला खूप छान दिसेल पांढरे तीळ. हे सुद्धा परतून घ्यायचं काही सेकंद.
आणि नंतर ही जी फोडणी ही पॅनमध्ये व्यवस्थित पसरवून घ्यायची आणि नंतर पॅनमध्ये घालायच्या वड्या. तर एका वेळेला जेवढ्या येतील तेवढ्या वड्या आपण पॅनमध्ये घालायच्या. गॅस कमी ठेवायची, कमी गॅसवरच करायचं हे. आणि आता ह्या एक साईडने आधी व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्या. लगेच याला पलटवायचं नाही, हलकासा रंग येतपर्यंत आधी एक साईडने याला पण करून घेऊया, नंतर त्या पलटवायच्या. तर 1 मिनिटानंतर मी त्या वड्या पूर्ण पलटून घेत आहे आणि तुम्ही बघू शकता दिसायला किती छान दिसत आहेत आणि एक साईडने मस्त रंग आलाय त्याला. लगेच त्याला हलवायचं नाही. तर आता याला आपण पूर्ण पलटून घेऊया आणि दोन्ही साईडनी मस्त रंग येतपर्यंत, अगदी खरपूस होतपर्यंत आपण ह्या फ्राय करून घेऊया. तीळ घातल्यामुळे खूप सुंदर दिसतात या. तर 2 ते 3 मिनिट आपण परत या कमी गॅसवर फ्राय करून घेऊया, वरची बाजू मस्त अशी कुरकुरीत होतपर्यंत. आणि तुम्ही बघू शकता किती मस्त आपल्या वड्या झालेल्या आहेत. नंतर त्यात थोडीशी आपण घालूया कोथिंबीर. परत काही सेकंदाकरता आपण या फ्राय करून घेऊया, जी कोथिंबीरसुद्धा मस्त कुरकुरीत होईल. ज्यांना कोबी आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील. आणि शिवाय 8 ते 10 दिवस ह्या खराब होत नाही, फ्रीजमध्ये ठेवायच्या, एअरटाईट डब्यात खराब होत नाही. तर इथे मस्त आपली कोबीची वडी तयार आहे, मस्त झाली. एकदा तुम्ही नक्की करून बघा आणि आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपी करता बघत राहा किरण रेसिपी. धन्यवाद.